कशी चालले भावांनो बसा माकडाने चढतो माकडाने तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ कट करता वर आलो चांगल्या बोली शॉर्ट झाला शॉक म्हणजे ऑटो शॉक दरवाजा काही दिसत ना आम्हाला तिथल्याच्या बाजूला रस्ता इथून जातो सोपा रस्ता आहे आत गावावरून आम्हाला यो गाडी दिसतो आमचं गाव लांब आहे तसं म्हणलं बाबा कसला गड वाटतोय आमची फाट्या लागली इकडे फक्त आता वर जाऊन बसायचं ह्याच्यासाठी चालू आहे आम्ही दरवाजा काय आम्हाला भेटा ना सर्व काय दाखवले सगळे व्हिडिओ मध्ये शॉर्ट वर यायला नाही बनवायचा ह्यांना बघवत नाही मी ब्लॉगर बनलो तर ह्यांना बघत नाही विचारायला लागलं माझ्या ब्लॉगवर ब्लॉगिंग करायला लागलं चप्पल आता की मी आणलेली चप्पल माझ्या जायची त्या चप्पल मी सँडल काढली कारण का काल परवा पाऊस काढलाय बरं झालं पाऊस नाही पावसामुळे खूप वाट लागली पाणी घालणार ना पाऊस पाणी बघा इकडचं पाऊस जरा म्हणजे पाणी पाडल्याने तिथं खाली म्हणजे आम्ही अशा वाट्याने चाललो हो का इथून डायरेक्ट थेट ढगात गाड्या आम्हाला वाटलं की दरवाजा नसलं तर गाड्याच्या बाजून रस्ता नसेल पण तसं नाही झालं रस्ता आहे त्याच्यावर फोकस केला नाही गाड्यावर फोकस केला ना बनवायचा रस्ता रस्ता आहे खालून बनवत येतोय पण तो मातीचा रस्ता अक्का पुन्हा आम्ही मधून येईल पण तो लोंग पडतोय तर पुढच्या जन्मात नाही म्हणू शकत दरवाजा भेटला भावांनो महाराजांनी आम्हाला दरवाजा शोधून दिला काल जाणार होतो पण काल अडचण आली काल गाडी बिडी शॉर्ट झाला लई शॉर्ट झाला गाडीच भेटली नाही शॉर्ट फादर बिदर वाढायला लागले गाडी बिडी देणार नाही गाडी त्याच्या खूप वाईट परिस्थितीने राहिला चपलीचा शॉट झालाय त्यांनी चप्पल आणली आणि आम्हाला आमचा रस्ता गावलेला आहे गड अक्का फिरून आलो आम्ही येडा मारून आलो रस्ता गावला चल बाबा चप्पल तुटल्याला फुटल्याला तुम्हाला वाटत खूप वाटत आम्ही मी असा व्हिडिओ बनवतोय असते बा असते जमीन मुळा मी असा व्हिडिओ बनवतो तुम्हाला वाटतं की सोपं नाही चपल्या कसं करते आमच्या घरामध्ये पाऊस पडलाय काल त्याची चप्पल चपल्या असेल चपल्या हातात धरून तरी पण पाय नाही टाकते काय म्हणायचं याला हिने कधी गड पाहिला नाही पहिल्यांदा चालाय गाडा आणि आल्यावर आलचा व्ह्यू दाखव की वाटे पण आम्ही गाडाला येडा घालून आलो ब्रँड इज ब्रँड मी मेन मुळात वाटे आम्ही आता गाडाला आम्ही कमी पैशात आलो कमी इकडे जायला खूप लांब पण आम्ही सध्या दुसऱ्याच वाटेवर आलो गावाचं नाव काय रे या गावाचं नाव बाजारवाडी
नाही, आम्ही आलो चिखल गावातून पूर्ण इथून त्याला वर. बघ की दरवाजा अगरे कुठे इथून जायला वाटते की इझी वाटेल. पुढच्या दरवाजाला जायचं. वाट बघा चोर दरवाजा इथं. चोर दरवाजा बघून ये. चोर दरवाजा तिथे रिक्षा चोर हे काय ना तू आम्ही शूटच काढतोय की इकडे बघू. एका हातात मोबाईल धरून एका हातात गणेश द्वार. आयो. अरे आपण आलो. ऊन पडलं ऊन ही आहे गणेश द्वार शिवकार्य प्रतिष्ठान. बोर्ड पण टाकलेत. हा इकडे बघ. शूट शूट आहे की चालू आणि फोटो कसा काढलास? ह्याच्यातून काढला ह्याच्यात येतो का? मग क्वालिटी येते बघ की असं काढ की असं काढ. हा, काढ. मागून काढतो व्हिडिओ मध्येच काढतोय इकडे बघा की तसं 4 तास पोस्ट. माझं कोण काढणार आहे एकटा जातो. तिथे नको दाबली काय दाबायचं? फोटोवर वय. दर शूट चालूच आहे का? तिकडचं घे शूट घे. आणि इथं बघायला बाकडे ही बाकडे किती वरून आणली असेल विचार करा. रूम आहे. नाही ते का बनवले माहितीये का वॉचमॅन बिचमॅन राहणार गणेश दरवाजा आहे ह्यो. इथं पार्टी करण्यासाठी आपण चांगली जागा आहे. इथं पार्टी देखील केली जाते. इथं आवाज घुमत आहे सध्या. लय इथं खूप आणि एवढं हे करून आम्ही आमच्या घरावर आलो आणि आता आम्ही दरवाजातून आत जाणार आहे. चला. गणेश द्वार दाखवत आहे तुम्हाला आता मित्रांनो. या गणेश द्वारचा झेंडा बघा. पूर्वीचा झेंडा येऊ आमच्या गावातून दिसत आहे झेंडा. आणि हे पाणी पडत आहे याची आम्हाला भावानं हे व्हिडिओ गरज कळत आहे. हे पाणी पडत आहे. शूट घेणं जवळ घे एकदम थेंब पण घे. पाण्याची किंमत आम्ही सध्या पाणी नाही आणलं, एकच बॉटल आणली. पण ती बॉटल बघायची. गडावर जाऊ पिऊ बॉटल दाखव हे बघ हो का एवढीच बॉटल आणि हा आहे गणेश द्वार. हो का पाया पडून आम्ही आज थांबा इथून काढ आम्ही उघडू का बंद करू? इथून भावांना आता आतून शूट करणार होतं का आता इथून हो का आता भावांना दरवाजा खोला आणि पाटके हा गणेश द्वार आहे. गणेश द्वार. दरवाजा उघडत आहे. पाया पडा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पाया पडून गणपती बाप्पा मोरया. गणपती. इथं मंदिर आहे या साईडला. आम्ही युट्यूबवरच्या व्हिडिओ मध्ये बघितलेले आहे. या साईडला एक मंदिर हा. आहे. वरती देखील एक मंदिर आहे आणि ते आम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहणार आहे आता. आणि हा इथला व्ह्यू आहे. यू हा बुरुज होता पण हा पडलेला आहे पावसामुळं. त्यामुळं शक्यता कमी आहे तिकडे जाण्याची. कारण आम्ही येताना खालच्या साईडने बघितलेला आहे. खूप पोकळ आहे आणि इथून हा वरती जाण्याचा मार्ग आम्हाला सापडलेला आहे. आम्ही आमच्या मोहीम लढलो आणि ती जिंकलो सुद्धा. लढलो काय लढायला कुणालाही न विचारता आम्ही गडावर आलो. आम्हाला वाट देखील माहित नव्हती पण महाराजांनी साथ दिली आणि आज आम्ही सक्सेस झालो. आणि ह्या अशा पायऱ्या आम्ही चढत आहे. काय रे आपण कॅन्सल केलेलं का नाही हो आमचं खूपदा कॅन्सल झालं. खूपदा कॅन्सल झालं घरच्यांमुळे सुद्धा. घरच्यांना न सांगता आज आलोय गपचूप मध्ये. मित्रांनो तुम्ही समजू शकता आमची. झरा फुटलेला आहे इथं. आणि मित्रांनो त्यांना काय सांगितलं मित्राची इथं चालले त्यांना आणि काय हा ही दुसरी कमान. यू बघा कमान दाखव. ही दुसरी कमान आहे बघू शकता कसला झाड आहे. गाड्यामध्ये एंट्री झाली आणि इथं पाण्याची टाकी आहे. हे हत्ती गुरे जरूर का. ती बरोबर आम्ही वर झेंडा फडा इथे वर काहीतरी होतं आणि इथं काय तरी पाण्याची टाकी आहे इथं. जुन्या काळात महाराजांच्या काळात बघा पाण्याची टाकी ये. आतून पण बघू जास्त लांब नका जाऊ तर आम्हाला जाऊन द्या. पाण्याची टाकी आहे. पाणी आम्ही दान करणार नाही. सर बघा शिवकालीन टाकी आहे ही. शिवकालीन टाकी आहे मित्रांनो बघू शकता. थांबा एकदा टॉच मारून द्या. टॉच नाही चालत इथे तुम्हाला दिसत असेल ही पाण्याची टाकी पहिली पाण्याची टाकी आहे शुद्ध पाण्याची. आणि इथं मित्रांनो बघू शकता. इथं फिरायला आणि हा कचरा टाकलेला आम्ही हा उचलत आहे. हा कचरा इथं टाकला. हा पाण्यात ती बॉटल तिकडे पडली आहे पूर्ण दूषित होईल. क्लीन पाणी पूर्ण क्लीन. तुम्ही घडी का टाकत आहे मित्रांनो बघा बघू शकता. बुरुज पुढून काय आहे इकडं इथं वरतून दिसेल ते आपल्याला. वरतून दिसेल मित्रांनो. चला वरती. वरती चला आम्हाला खूप मजा वाटलं येत आहे मित्रांनो आम्हाला खूप. इथं देखील पाण्याचा साठा आहे. तिथून पाणी काय वरती आवाज येत आहे कसला तरी. आम्हाला अशक्य काही कोणतरी वरती असेल. त्यांच्यासोबत भेट होईल आम्हाला त्या गडाची माहिती सांगतील. बघ इथे चला की आता.
आणि हा फत्ते बुरुज आणि त्या बुरुजावर आम्ही चाललेलो आहे. फत्ते बुरुज. आणि हा उत्कृष्ट असा नजारा. फत्ते बुरुजाचा लय भारी वाटते. सरक सरक मला जाऊ दे तिकडे. थांब शूट घे. हा आपण बापू दाखवतो. अरे हो भावांनो लय भारी वाटते इथं आल्याने. खूप आनंद होतोय हो का. हे माझे मित्र फोटो काढ. फोटो काढण्यासाठी बघ. आम्ही दिसतच नाही. नाही साधा काढ आमचं ते. मित्रांनो थोड्यासाठी आम्ही ब्रेक घेतलेला. तिथं फोटोशूट मस्त गेली फोटोशूट. आता चाललोय मंदिर. त्या मंदिरात चाललोय. हनुमंत रायाचं मंदिर बनलं इथं तर का तर बॅनर पण छापलाय मस्त पैकी. आणि आम्ही आम्ही चाललेलो आहे. पाया पडत आहे. ही आपली पाया पडत चालत. तर आपण पण चपल्या काढू मस्त पैकी. बरोबर. थांबा की जरा मला पण तर खोला दाखवत. हनुमंत राया पाय पडू आपण. हे पाऊल टाकलं मस्त पैकी. आपल्याला पण हनुमानागतच बॉडी बनवायची आहे. आणि इकडे आपल्या राजांचा फोटो आहे. पाया पडतो. राजांच्या पाय पडल्या. हो. महाराजांच्या पाय पडून. आणि इथं माचीस असला तो वाट लावली असती. माचीस बघतोय आम्ही सध्या. माचीस ही नाही बघू. माचीस बघू. आता आम्ही बाहेर चाललोय. चला बाहेर चला. घडी घाल. आता दरवाजा बंद करून घेत आहे आम्ही. दरवाजे पण करतो कारण की सुरक्षित कोणतं पण. आणि हा दरवाजा करून जातो खाली. सँडल घालतो आणि जातो. चपल्या घालून झाल्या. वारले जोरात आले. बारा वाजले तर 12 वाजता शेंड एवढं जोरात. हा 5 वाजेपर्यंत पोहोचू ना. एका तासात खाली जाऊ आपण. आता रस्ता माहीत आलाय आम्हाला म्हणून. चला आता. अरे हो तुला तरी इथून खाली टिकली वाटत तुझी. रॉकी रोड दिसला का काय. तिथं नाही म्हणत मी. लोक तिथं ते वेळी टाकी दिसती का ती 2-3 गड तिथं रॉकी रोड तिथवर एवढे म्हणजे तेवढंच आहे चालायचं. लय कमी आहे पण आपण हो काय. ह्या टायमाला जुन्या काळात ते दुश्मनी इथून तेल वाटायचं. गरम तेल वाटायचं. अरे आपल्या काट्या राहिल्या ब्लॉकच्या नादात. ही माझी काठी काठी घेऊन चाललोय. हे बोट पाडलाय कोणीतरी. वाऱ्याच्याच वेगाने बोट पाडलाय. झेंडा कसला पडपडते. ह्यो झेंडा आहे ना मोठावाला. एकदम खालून दिसत होता आम्हाला इथून खालून. ते दिसतंय तसं सोपं नाही. ते खाली बघून चालायला लागेल. तर या झेंड्यापाशी चाललोय. 2-4 फोटोशूट केले तर व्हिडिओ दाखवायला लागतो आम्हाला. व्हिडिओ आम्हाला दाखवायला लागेल. पूर्ण CCTVची तयारी केली. टाकी बघा जुन्या काळातली. गड फिरले गेलं तर मोठ्या लांब फोटो नाही काढायचा. ब्लॉग मी टाकेल युट्यूबला टाकेल. लय भारी दिसतोय. लय भारी दिसतोय. लय मजा आली इकडे. त्याला म्हणते त्याला फोटो काढून तिकडनी खाली येऊ आणि तसंच त्याला शेवट जाऊ. नाही पुरच फिरू. फोटो नाही गाड्यावाले म्हणून शिवाय दिवशी वाटत नाही रे.
चालू केला झेंड्यापाशी फोटो काढलाय पाणी असलं यायचं पाणी आहे बापे हा बाप्या प्रचंड खोल आहे लय खोल आहे तुम्ही पाणी पाणी शेवळ पाणी शेवळ शेवाळलेलं आहे पाणी पाणी शेवळलेलं आहे नाही तर स्वच्छचं पाणी असतं ना आणि आता तुम्हाला काय वाटतं आम्ही आंघोळ केली असते 2-2 डुबक्या मारल्या असते तसंच गोल राऊंड मारला लय भारी वाटते मारी जास्त जोरात आहे ना लय मजा येते लय डेंजर येऊ आलाय दोघंजणच नुसती भेटते कुत्रेवानी त्या गाड्या आले कोणी शिवाय दिवशी वाटत नाही ना गाड्या खाली गेल्या जमिनीला पडतो वारे एवढे कसते ना ले घाण किती वाटते आमच्या खिशात पैसे आहेत थोडेसे आम्हाला वाटतं जास्त पैसे लागते 200-300 मी 100 रुपयातच काम झालं ते बघा पुढे काहीतरी आहे तो मोठा तलाव या कसला मोठा तलावात साप नसते पाहिजे ले घाण माझी प्यायचं पाणी आम्हाला सांगतो येते त्या घरात तलाव खूप मोठा आहे अनुभवलंय समोरासमोर खरं म्हणलं की मित्रांनो तुम्ही बघाच लय मजा येते इथं त्या वाडा दिसतात इथं किल्ल्याची माहिती सर्व काय तुम्ही दाखवून आपला न्यूज चॅनल आहे मोबाईलला लागून सपोर्ट करा बरं झालं आम्ही येऊ त्या कॅमेऱ्याची क्वालिटी भारी आम्हाला फोटो टाकायला कसलं भारी वाटतं इथं ही सूचना दिली त्या सूचना वाचून इंग्लिशमध्ये दिले फोटो टाकायला फक्त इथं हे नवीनच बनले तसं म्हणलं की आम्ही तिकडचा व्ह्यू बघू पहिले तिथं देव आहे हो का हे सगळ्यात खरं म्हणलं की फुल तुला काय टाकायची ना तसली घरवाली तिथं लय भारी वाटते लय वायफाय विफाय हे वायफाय कनेक्ट होईल का ए बाप्या अरे सगळ्या ठिकाणावर फोटो काढा ना इकडे पहिले घेऊन हे पहिले या इकडे अरे वाडा पण दिसाय पाहिजे बाप्या नंतर काय बाप्या मग तेवढंच खाली जाणार आहे आपण तसं अरे हो दमानी घे वाड्याचा फोटो युट्यूबला मला टाकायचे काय की अरे युट्यूबला टाकायचे तुझ्या पण आला फोटो नाही हे पाणी फोटो टाकायचं हे टाकणार आहे. हे पाणी कसलं स्वच्छ आहे बघा. पाणी कसलं स्वच्छ आहे पाणी असलं भारी नाही हो का ह्यातलं एकदम क्लिअर दिसतं एकदम क्लिअर दिसत असेल का मला पण नाही एकदम क्लिअर पिऊ नका तसं म्हणलं तर आतलं सर्व दिसतंय हो का घरावरती सर्वात स्वच्छ पाणी साठा म्हणजे इथलंच इथलं पाणी आम्ही पिऊ शकत नाही आम्हाला माहित नाही ना ते काय आणि इथं देवाचे वार सुटले म्हणून तुम्हाला जास्त ऐकू येणार नाही तर देवांची जुन्या काळातलेच आहेत ह्यांना कलर केलाय मग कशा आम्ही चालेल राजवाड्याची लावून समोर आहेत ते आपण बघायचे राजवाड्याच्या अवशेष बघू आपण ही पहिला जुना होता हे जुनं आहे तर तिथे नवीन बनतंय लय भारी आहे तसं म्हणलं की आम्ही इथे येत नाही पण आम्ही इथं तुम्हाला दाखवतोय खरं म्हणलं की ही सारी लोक निसती पाहिजे ते बसायला पण नियोजन केले स्वच्छ पाणी का रे पाणी आणि ते आपल्याला मिळाले पाणी मिळालेलं आहे बॉटल भरून घ्या ना बाटली भरून घे जाईल गेलं का काय बाटली दे की अरे ते पाणी होतं का नाही बाटली दे बाटली घ्या की बाटली कुठे बॅग बॅग तिकडेच काढली जा राहू दे पटकन. आता मस्त बघू त्यावर थांबा स्टॉप करतो मग मी पाणी पित मी पाणी पिऊन झालं आमचं आता ही जुन्या काळातलं बघू आपण पाणी घेतलं परत पाण्याची कमतरता कमी येते तसं म्हणलं की
पण इथं भेटून जाईल. चल कुठलं तरी करावंच लागणार आहे आता. पैसे नियोजन लय कमी आहे का बघू आपण. तर पाणी आहे. मित्रांनो आता एडिटिंग लय भारी करणार आहे मी आता. कसं वाटतं मित्रांनो इथे आल्यानंतर बघा हे सुख आणि आनंद. किती आलो ना आपण चालत. आम्ही हे खालच्या रस्त्याने असं चालत चालत याडा मारत आलोय. खास हा निसर्ग बघण्यासाठी. इथे पुढे गेलो आपण. स्वच्छ पाहिला मग अशी बघितलेला कळलं काय. नाही स्वच्छ नांदेड. नंदे बापरे फोटो काढ. नाही. तो बुरुज आम्ही बघितलाय का नाही आम्हाला पण माहित नाही. नाही ना मग काय सांगते मी आता तो बुरुज बघायला चाललोय. अरे मग आता बुरुज येतो आपण नाही बघितलं. आपण तो बुरुज बघितलाच नाही ना. तिकडे चाललोय. तो बुरुज बघितला नाही. उन्हाळ्याची मजा. उन्हाळ्यामध्ये आमच्या इथे पाऊस पडला सलग 5-6 दिवस मस्तपैकी हिरवळ झाली. त्या टायमाला आम्ही फिरायला चाललेलो. पावसाळ्यात लय घाण. तिकडेच जायचं आता. तिकडून असं जायचं आपल्याला. नाही तर नको बॅग बारा उगा अरे बापरे काय बी होऊ शकतं. यांचं नियोजन चुकलं. आमची बॅग तिकडे राहिल्यामुळे आम्ही आता खाली चाललोय. बुरुज बघून मस्तपैकी आता बॅग घेऊन जाणार. यांचं लय घाण नियोजन झालं. तेव्हा त्यात ब्लॉक करायचाच नाही मेन मुळात. फोटो काढायचे. फोटो काढायचा आता किती फोटो काढायचे. लय कमी चार्जिंग राहायची. पहिलं इथलं बघून घेऊ. बुरुज बुरुज आहे हा. कोणता शिरवली बुरुज. शिरवली बुरुज. फेरा मारून जातात खाली त्या साईडने जाऊ. इकडे जायचं मस्त पैकी हे बुरुजले क्वालिटी येतच म्हणलं की. तुम्ही व्ह्यू बघा. आमचा हात उतरायला लागला. तेवढ्या वरती आलो आम्ही हे निसर्ग बघण्यासाठी. चला म्हणजे रस्ता बघा. रस्ता लय वाईट परिस्थिती आली आमच्या. आम्हाला वाटतंय इथून उगाच चालू. आयुष्यपत मी एका हातात फोन पकडला आणि एका हातात व्हिडिओ बनवतोय. इथून साप काय पण असू शकते म्हणून सांभाळूनच. काही गाडा बुरुजावर चढले तर तिथं आम्ही फोटोशूट करतो मस्तपैकी. गाडाचा सर्वात मोठा बुरुज आहे. मेन बुरुजावर चढले आम्ही. लय भारी ठिकाण बघितलं आम्ही. तिथून बघा तिथून असं वाढते. मोबाईल जाऊ शकत नाही तरी तुम्हाला दाखवते. तिथून पण तिथं नाही हो का. महाराजांनी साथ दिली भाऊ. पाऊस नाही. महाराजांनी साथ दिली. बरं झालं पावसात आलो नाही तर घसरगुंडी झाली असती. आणि इथूनच आम्ही आलेलो मगाशी. इथूनच चढून गेलो. आम्ही इथून आलेलो. इथून पाहू शकता. पण काय झालं काय वार आहे. बघायचं का तुम्हाला. दाखवू का फक्त बोला फक्त तुमचा सोपवर असल्यामुळे. बघा माझ्या हाता उतर लागले. त्याला बघा कसली माझी ती. मित्रांनो हे बघ तिकडनेच आलेलो आहे आम्ही. हे बघण्यासाठी आम्ही इथून आलेलो. हा? म्हणजे इथूनच आलेलो. इथून रस्ता गावात नव्हता म्हणून आम्ही फेरा मारून. तुम्हाला ब्लॉग दिसेलच हो का. इथून कोणीही जाऊ शकतो उडी मारून. एवढा खाली इथून तेल बिल वाचायचे मागच्या काळात. इथून आम्ही चालत. तिकडे 2 शेततळी आहेत खाली शेततळे आहेत मस्त. झुमिंग करून टाकवा. तिथे नको पडलाय बुरुज. तिकडे काढू पडतो. हे बघा शेततळी. इथंच तोफा लावायचे. तोफा आपल्याला तिकडे बघायला भेटल्या तर भेटतील नाही तर सांगता येत नाही. चला आपण आता ह्या साईडचा व्ह्यू बघू एकदा. समर्थाने तो पाहिला आहे. वो उत्कृष्ट असा खतरनाक व्ह्यू. मी आता मोबाईल पॅक धरणार. मी व्ह्यू बघणार. बाजूला सर कर एकदा व्ह्यू दाखवून द्या आपल्या ऑडियन्स. हा मला पण घे. हा व्ह्यू बघण्यासाठी इकडे बघू. हे दिसतंय खूप लांब आहे. मोबाईल सोडला ना 52. चला इथून जर मोबाईल सोडला ना तुम्हाला वाटेल खरं पडल्याने वाटेल. हे बघा ती मस्ती झाली. हे डायरेक्ट यूट्यूबला ब्लॉग दाखले. नवीन चॅनल खोलणार मी का माहिती का तुला. हे आमचं पहिलाच हो का. तुम्हाला ऐकू येणार नाही म्हणून मी जवळ जाऊन बोलतो.
हम नहीं तोडेगे हम सफर तेरा साथ ना छोडेगे. भावांनो ओके आम्हाला माहिती सांगते. ते आम्हाला ऐकणार नाही तुम्हाला, हे आम्हालाच ऐकू येते. मजबूत भिंत शत्रूच्या मार्गात उभी राहिली आहे, त्याच्यामुळे या सोंडेवरून गडावर येणे अशक्य आहे. वेगवेगळ्या काळात बुरुज बांधण्याच्या खाणाखुणा इथे दिसतात. बुरुज आणि तटबंदी बऱ्यापैकी शाबूत असून दुर्ग उभारण्याची अनेक वैशिष्ट्ये इथे दिसतात. शर्या म्हणजे बुरुजात किंवा तटबंदीत असलेली लहान खिडकी तिचा वापर केलेलीसाठी किंवा विविध शस्त्रे वापरून शत्रूवर हल्ला करण्यासाठी. बांधणी आणि तटबंदी आणि बुरुज यांना जोडणारी भिंत, या भिंतीवरून चालत एका भागावरून दुसऱ्या भागावर जाता येते. बुरुजाला दोन्ही बाजूने पायऱ्या आहेत आणि त्या बऱ्यापैकी मजबूत आहेत. इथे एक शौचकूपही आहे. त्याखाली गडाच्या एका शिखरावरती भावांनो हे ऐकण्यासाठी आम्ही आलो. शेड्याले डेंजर हे ऐकू मस्त पैकी बोलते. ते शेड्या खूप मजबूत जुन काय ते शेड्यात नाही यार. भावांनो पटकन जाते कुठे तो स्पीकर माहिती सांगा. हे बंद झालं. चला आता फोटो काढा. या साईडला काढ. हे साध्या फोटो काढण्याचं मस्त फोटो काढू मस्त पैकी. दामगुडे बुरुज. हे बुरुज आता आम्ही पिक्चर सिलेक्ट केलं तर हे बुरुज आहे. तर आम्ही चाललोय वर. आम्हाला खूप लेट झाले. दामगुडे बुरुज लय भारी व्ह्यू होतं. त्यावर टाकणार फॉलो करा. अजून तो एक बुरुज राहिलाय. तो बुरुज तिकडे जायचं अजून आम्हाला. तो बुरुज बघायचा. बुरुज बघायचा. आम्ही बॅग आणून हे झेंडा बघा. ते ब्लॉग आता YouTube क्वालिटी गडी रात्रभर भारी तुझ्यावर जाणार. काय बोलतो किती मजा येणार. लय मजा करू. तेवढं आताच दाखवले व्हिडिओ मध्ये येणार भावांना. ऐका आवाज येत नाही वाऱ्यामुळे. आता काही जाऊन एडिटिंग करायला टाकायचं ना युट्यूबला. भाऊ टाकू ना आता वाटतं यार. ते पाणी काय मला चांगलं वाटत नाही. मला काहीतरी दिसले. आम्ही आता डुबकी मारली असती. डुबकी पण नाही गरज नाही एवढी आम्हाला. घरच्यांना सांगून आलोय. असं म्हणलं की मित्राकडे सांगून आलो. हो चला आता वाट नाही इथे रे. हे ब्लॉग आता युट्यूबला जाणार भावन. जाऊन नीट बघा. नवीन चॅनल असल्यामुळे सबस्क्राईब हो का. वाट कसं जोरात येतंय. बरं झाली पावसाळा नाही तर पावसाळा जास्त ना. कसं चाललाय काय पळत चालू एकदम. आणि बॅग असून कसं आवड इकडे आता दुसऱ्या दामगुडीत जाताच बघितलं आपण. तरी पण तुम्हाला दाखवतो परत. ह्यांनी लय काय गेली बॅगवर राहिलेली. फुल एसी गत हवा. एसी गत हवा पूर्ण एसी गत हवा. लय भारी ब्रिज आहे. ब्रिजच बोलते सारखं. बुरुज काय कसला गाणं. हा आपण कसला गाणं बोलते बघतोय. पुण्याचा का मोठं चाक असायचं. याला बैल हे करायचे. बैल टाकलायचे महाराजांच्या काळात. आता हा ना आहे. थांब त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल वगैरे पुण्याचा थांब बाजू सर. इथं फोटो का घेतो मस्त पैकी. मस्त भाई फोटो टाकाय. साईड लाव की फोटो टाकायचे. ओके चला. ते व्हिडिओ पण 15% चार्जिंग राहिली फक्त. मग
15%. हे मग कधीपासून आपण ब्लॉगच झाला का आपलं? आता डायरेक्ट इथं मोबाईल कमी आहे त्यामुळे आता आपण काय करणार, स्टॉप करतो व्हिडिओ. आम्ही तळापाशी पोहोचलोय. तळभाग कसले तर आम्ही आज जाऊ शकत नाही, तरी पण असं तुम्हाला दाखवतो बाहेर. ते आतून पण तळ आहे, आतून पण खोल असतं. हे तळ खूप खोल असतं. जुन्या साठात पाण्याचे खाली देखील तळ आहे. तर खालचं तळ दाखवतो चला. तेव्हा काही तळ कोणतं आहे बघा. कामानंतर याच होतं आणि काम पूर्ण झाल्यानंतर याचे हे जे इथं यांनी लावलंय बोर्ड ते सुखरूप राहावा म्हणून. हे पावसाचे संदेश दाखवतात. हे पण तळे खूप मोठे भावांनो. वरती देखील पण आहे भावांनो. तेव्हा काही तळावर आलो आम्ही. ही टाकी पण खूप मोठी. हे टाकीचं पाणी पुढे जातं. लय भारी. चला आता पटकन पावसाची शक्यता आहे. पाऊस पण खूप जास्त असू शकतो. आता डायरेक्ट दुसऱ्या ब्रिजच बोलतोय आपण. ब्रिजवर दाखवतो तुम्हाला. हे तळ बघा भावांना. ही जरी कोसळली वन साईड तर तरी पण हे सेफ्टी असल्यामुळे आम्हाला काय भीती वाटते. तरी पण जातो आम्ही भावना. बघा इथं काय आम्ही जातो वर दाखवतो तुम्हाला काय भेटलं तर. हे बघ इथं आम्हाला काय भेटली. ही कोणती सायकल भेटली आहे. ही पा हे मेन मुळात हे मोटर आहे, मोटर पाण्याची. चला भावानं. तर आम्हाला या भावाला साप दिसलं कोणाला तरी. या भावाला दिसलं. हे देखील आतमधली टाकी आहे. चला चल. अरे इथं काय पण असेल भावा, ऐकच. नको नको आते आतमध्ये नको भावाने, रिक्स नको घ्यायला. चला. रिक्स तो फिक्स. चला पुढं. तर पुढचं दाखवतो. बुरुज दाखवतो तुम्हाला. ही तळ्यांची संख्या आणि तळं खूप येते महाराजांच्या काळात. जुनी तळं थोडं पाणी पडतं तिथं. तिथं ते वाहते असतं ना, खूप मजा आली असते तिथं. तर आम्ही पुढे चालू आहे. पुढे गेल्याने तुम्हाला पुढचं शॉट वाव. तिथं आम्ही पाटण्या बुरुज कशी पोचलो. इथं पाटण्या बुरुज कशी पोचलोय. पाटण्या बुरुज आणि नीट वाचा की जरा कसं बाबा. ते बसले पाण्यामुळे सडलंय सगळं. ते नियोजन करायला लागेल. पाटण्या बुरुज कसलं आहे बघा बाबा. लय भारी. तुम्हाला दाखवतो पुढचा. वारं खूप आहे वारं म्हणजे भावांनो. आता शूट घेतो मस्त पैकी. आता काय करतोय. कशी आहेत हिकाला लहानपणापासून एक गड बघा. विचित्र वाटत. पुढचं पण दाखवतो भावाने. इथं वाघजाई बुरुज. हा बुरुज सर्वात मोठा उत्कृष्ट बुरुज आहे, एकदम क्वालिटीचा. हे बुरुज बघतानाच आम्हाला एकदम भारी वाटते. गाड्या आल्यापासून मन शांत झाले. कितीही टेन्शन असून दे, किती असून दे. बुरुज बघा, बुरुजाचं नाव वाघजाई बुरुज. आता ही दोघं जण फंटे वर चाले. इथं आम्ही हे पायऱ्यावर करत चाललोय. ह्यांना मस्ती बघा. इथून आधीच्या काळात तेल बेल टाकलं जायचं बघा. पुष्प मारतोय गडावर येऊन मस्त की भाऊ. लय पुष्प मार. हे झेंडा इथं काहीच नाही. इथं पण काहीच नाही, सगळं बुजावलंय. इथं पण काहीच नाही. वर दाखवतो. तर हे वर आलोय आम्ही. हे झेंडा कसा फडफडतोय बघा. इकडे बघा. त्यांचे व्हिडिओ फोटो काढतो. एक नंबर. आता इथं आम्ही आता जाणार आहे मस्त पैकी. हो भाऊल आता हे झेंडा मस्त पैकी आता याचा शॉट काढतो. तर ह्याच्यानंतरचा तुमचा ब्लॉग दाखव. आणि आम्ही आता नाश्ता करत आहे, पेट पूजा. आणि हे भरपूर आहे पण आता सध्या नाही खाणं, आम्हाला उशीर होणार आहे. इथला हा व्ह्यू बघत खात आहे. ही मज्जा अनुभवण्याची खूप वेगळीच आहे. सातच ब्लॉगरकडे देतो आता. भावाने मी शर्ट चेंज केले, फोटोशूट चाललेला. आता आम्ही हे घर सोडून जाणार आहे. पुन्हा ह्या दरवाज्यातून आलोय. चला भावांनो आता खाली जाणार आता आम्ही गड उतरते भावांनो.
गड फिरून नाही मजा आली आम्हाला. दरवाजा आम्ही सोडून चाललोय भावांनो खाली. तर आम्हाला लेट टाईम झालाय 2 वाजेपर्यंत खाली पोचायचं आहे पण लेट टाईम झालाय. ह्यो दरवाजा सोडल्याने भेटू. ह्यो दरवाजा खाली आहे मस्तपैकी खाली जाऊन तुम्हाला भेटू. हो का भावांनो आता ह्यो लास्टचा दरवाजा राहिलाय. ह्यो दरवाजा सुटल्याने आपल्या यूट्यूबचा ब्लॉग संपला. हे बघा ह्यो दरवाजा होता पहिला इथून आलेलो. चला बाय. आता ह्यो ब्लॉग इथंच संपला. लाईक करा सबस्क्राईब. भावांनो पहिला व्हिडिओ आमचा. आता जातो ही पायवाट जातो आम्ही आता घरी. इथूनच ब्लॉग चालू करा. बाय बाय.